काही गॅरंटी असल्याशिवाय कोणावर बी विश्वास ठेवत नाही. तिच्या बिएलचं तूच बघायचं. मी? हा, तू वजिरीने आहेस ना. कधी झालं? एवढे पैसे? मग काय वंटास व्हायचंय ना, एवढे पैसे लागतातच. कुठे जातोयस तू? गोव्याला. गोव्याला नको, महाराष्ट्रापासून लांब जा ना कुठेतरी, पकडला जाशील नाही तर. हे ते मी बघतो काय, आधी गोव्याला पोचतो, मग पुढचं पुढं बघू. गद्दार निघा, त्याला आपण सोडणार नाही. कसं? तू चाललायस ना? पण ताई आहे ना. ताई आत आहे ना? पण ताई आत असली ना तरी कुठून बी कोणाचा बी कसाही गेम वाजवू शकते. आणि हा जो कोण गद्दार आहे ना, त्याचा तर वाजवणारच वाजवणार. येतो मी. ए बांगडू, ऐक ना. काय? तू इथून वस्तीतून नको जाऊस. आपल्यावर लक्ष ठेवून येत ना, तुला पकडलं वगैरे तर, कोणी पाहिलं तर. तू ते मागच्या दाराने जा. राजासारखं वावरायचो इथे. आपलीच वस्ती आणि तोंड दाखवायची, तू मागून जायचंय. हे दे मला. मूर्ख, मला पाहिजे. येऊ ना? मॅडम, त्या महाडिकवर हल्ला झाला बरं का? अरे काय चाललंय? ते व्हिडिओ गेम मध्ये माणसं मरतात तसं सुरू आहे. नाही, वाचला तो. मग तुला काय दुःख झालंय त्याचं? नाही नाही मॅडम, म्हणजे ज्यांनी मारलं त्याचा नेम चुकला. नशीब. नाहीतर पुन्हा ना शहरामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेचं काय, पोलीस कसे नाकाम आहेत हे सगळं ऐकायला लागलं असं. जरा अग्रेसिव्हली चौकशी कर. ही काय गेम पडली आता वेगळीच. थांबा. वेगळी तसं नाहीये मॅडम. महाडिक पण काही संत माणूस नाही ना. नाही ते आहेच आहे, पण आता काय मग पुढे? हे बघा, मला क्लिअर कट असं दिसतंय की हे ड्रग कार्टेल जेव्हापासून आपण फोडण्याचा प्रयत्न करतोय तेव्हापासून हे मर्डर व्हायला लागले. सिंपल आहे मॅडम. महाडिकचं कनेक्शन नताशा रावशी होतं, महाडिकचं कनेक्शन जगत राठोडशी होतं. त्यामुळे ह्या कनेक्शन मधून आणि ह्या ड्रग कार्टेल मधल्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला, हे क्लिअर आहे. आता काय मॅडम, त्याला पकडता येणार नाही किंवा त्याला ट्रेस करता येणार नाही. त्याचं कारण आहे, तो महाडिक आहे, आमदार आहे. सामान्य माणूस असता तर नंबर ट्रेस करता येतो, लोकेशन ट्रॅक करता येतं, पण त्याच्या बाबतीत हे करता येतं. मग आता तू काय करणार आहेस? त्याच्या गोटातला माणूस फोडावा लागेल मॅडम. पण मग महाडिक आहे कुठे? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल? अरे तू तर म्हणालास गोळी लागली नाही ना? ते गोळी नाहीच लागली, पण गोळी 2 सेंटीमीटर वरून गेली ना. काय मॅडम, गोळी 2 सेंटीमीटर वरून गेली की काय होतं हे आपल्याला माहिती असतं, सामान्य माणसांना नाही कळत. कापर भरलंय, शॉक मध्ये म्हणे महाडिक. तुला काय वाटतं विजय, हा हल्ला अभय मिरजकरने केला असेल? असायला तर बाईलाही मिशा असतात मॅडम, पण म्हणजे नीट सगळं कळल्यानंतर सांगतो. बांगड्या पैसे घेऊन पळाला? नाही, पळाला असं नाही, बॅगेत मावतील तेवढे पैसे भरले त्याने आणि जातो म्हणाला कुठेतरी. अगं पण मी इथं पोलीस स्टेशन मध्ये अडकलेली असताना मी तुम्हाला भेटायला येऊ शकते, तो कसा येणार तुम्हाला भेटायला? अगं पण निदान चौकशी तरी केली का? ताई कशी आहे असं तरी विचारलं का? नाही, ते विचारायला हवं होतं त्याने. अरे पण तो स्वतः बाहेर आहे, तर मग तो उंदीर कोण आहे त्याला शोधतो असं तरी म्हणला का? म्हणजे त्याला माझी काही पर्वाच नाहीये, काही पडलेलीच नाही. माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. अगं भावासारखा नाही, पोटच्या पोरासारखा वाढवलाय मी त्याला. जन्माला तेव्हा असं मरतुकडा होता. माझ्या आईबापाकडे पैसे नव्हते त्याला खायला घालायला. मी स्वतः कमवला आणि त्याला खायला घातलंय. एकदा गल्लीत क्रिकेट खेळता खेळता आला रडत, मला कोणतरी मारलं म्हणून. मी अशी उठले आणि ज्यानं त्याला मारलं होतं ना त्याच्या गळ्यावर कोयता असा चपकन फिरवला ना,
ज्याच्यासाठी पहिला मर्डर केला मी, हा माझी टीप देऊन पळून गेला. नाही तसं नसेल, मला वाटलं असेल. अगं पण मग दुसरं कोण असणार आहे? सगळे तर इथंच आहेत आणि जे बाहेर आहेत ना ते प्रयत्न करतायत मला सोडवायला. हा गेला पळून. बाहेर आले ना एकदा की ह्याला पाताळातनं पण शोधून काढ. घंटा वाजली, शाळा सुटली मॅडम, निघा. भोसले, ताई बोलत असते तोपर्यंत बोलायचं नाही. ए ताई, ते तुझ्या अड्ड्यावर, हा आमचा अड्डा आहे, इथं आम्हीच बोलणार. मी जोपर्यंत ठरवलंय ना तोपर्यंतच मी इथे राहणार. आणि जोपर्यंत तू इथे आहे तोपर्यंत आम्ही तुझी काळजी घेणार. निघा. काही काळजी घ्या. तू नको काळजी करू ग, माझी काळजी करायला माझा भाऊ आहे नाही काय? काय नाही का नाही? मी येईन परत. नाही नाही, त्याची गरज नाही ना. तर माझ्या डोक्यात असं आहे की मी तुम्हाला परमनंटली घेऊन येतो ना इथे, हिच्या सोबतीला. नाही, विषय असा आहे की हिची तर बेल मी काय होऊ देत नसतो, पण तुम्ही सारखं सारखं भेटायला येणार कशाला? त्यापेक्षा एकदाच तुम्हालाही उचलतो परत आणि घेऊन येतो इथे. मांडा मग दोघी संसार, नाही का? कायद्याने सुटका झालीये माझी, ताईची सुद्धा हो. बघा येते. बघू. नाही त्यांना सांगा, नाहीतर मग विजय भोसले येईल आणि सगळं बदवून घेईल. हा, बरं जमतं की नाटक आपल्याला दोघांनाही. पण ह्याचे परिणाम काय होणार आहेत हे कळत नाहीये मला. बघू. पण एका गोष्टीचं जरा बरं वाटलं की आता यावेळी तुम्ही परस्पर काही करत नाही आहात. पोलीस आहेत तुमच्या बरोबर जर काही झालं तर. निघते. नवरा काय करतोय तुमचा सध्या? बरं आहे? ठीक आहे का? तुम्हाला खरंच माहित नाही? काय झालंय? तो आमदार महाडिक, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला कोणीतरी. नाही मेला नाही तो, वाचला. ते पण हल्ला झाला त्याच्यावर, गोळीबार झाला. तुम्हाला असा संशय वाटतोय का की हे सगळं अभयने केलंय? म्हणालो मी असं नाही. रिवाजाप्रमाणे खरं तर म्हणायला पाहिजे मी हे, पण नाही म्हणत. आता निघा. रिक्षा. होळी होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. सगळ्या दुःखांचं दहन कर आणि माझ्या सावनीचं रक्षण कर. श्रद्धा, नाना, होळीत भाजलेला खरपूस नारळ खाताना मजा येते, पण ज्वाळेत हात जपून टाकावा लागतो, नाहीतर हात भासतो आणि क्षणभराच्या चवीचा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यभराचा डाग लागतो. होळी रे होळी, होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी.
श्रद्धा, अगं तो महाडिक वाचलाय तो हॉस्पिटलमध्ये. वाचलाय? हो, तुला तुला कसं कळलंय? भोसलेने सांगितलं. तो कधी भेटला तुला? पोलीस स्टेशनला गेले होते मी. तू बरी आहेस ना? कशाला गेली होतीस पोलीस स्टेशनला? हा, ताईला भेटायला. तर ताईला भेटायला? काय चाललंय काय तुझं? अगं तिला जरा जरी संशय आला ना की तू या सगळ्यात इन्व्हॉल्व आहे, तू अडकशील. कळतंय का तुला? असं काही नाही झालंय. मी बघायला गेले होते की ताईच्या मनात अजूनही माझ्याविषयी संशय नाहीये ना. पण नाहीये तो. तिला असंच वाटतंय की या सगळ्या मागे तिचा भाऊ आहे. बघ, मला माहिती आहे हे सगळं खूप भयानक आहे, रिस्की आहे. पण आता काय करणार, आपल्या अंगावर येऊन पडलंय ना. आर यू शुअर ना तिला संशय नाही आलाय तुझ्याबद्दल? सगळं थांबणार कधी ग? हे चिघळतच चाललंय. थांबायला हवं हे सगळं. आता अजून काय चिघळायचं राहिलंय? आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट झालीय. सावनी गायब आहे. आता तिच्याबद्दल काहीतरी कळावं म्हणून आपले डेस्परेट अटेम्प्ट्स आहेत हे. बघ, होईल होईल सगळं. तू थोडा धीर धर. हो, मी आले जरा आवरून. श्रद्धा, हं? श्रद्धा बघ ना. हे बघ, त्या रेखाचित्राची मी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. कशाला अभय? तिने मेसेज पाठवला. मला बघायचं होतं ही बाई कोण आहे. बघ, मेसेज वाच. तिने मेसेज वाच. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सावनीबद्दल. काय सांगायचं असेल? त्या मुलाचं नाव काय म्हणालास विजय? विजय गायकवाड. त्याचे डिटेल्स हवेत मला. का मॅडम? मला विचारतस? सॉरी. काय करता ना तुम्ही? मला न सांगता दणादण धडक कारवाया करत राहता आणि त्याच्यानंतर काही झालं नाही की त्याची उत्तरं मला द्यायला लागतात. त्यामुळे त्या मुलाचे सगळे डिटेल्स मला हवे आहेत. हा, मला डिपार्टमेंटने इथे ना फक्त उंटावरून शेळ्या राखण्यासाठी बसवलेलं नाही. त्यामुळे हे ऑपरेशन मी लीड करणार. तुला काही प्रॉब्लेम नाही? नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असणार मॅडम? सिनियर आहात तुम्ही माझ्या. माझं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही वरचे प्रॉब्लेम हँडल करा डिपार्टमेंटचे. त्यांचं प्रेशर आहे आपल्यावर. हे काय ग्रासरूटची चौकशी वगैरे आम्ही केलं असतं. प्रॉपर इन्फॉर्मेशन नाहीये मॅडम. तू म्हणालास ना हे इन्फॉर्मेशन म्हणून? नाही आहे, पण म्हणजे नताशाच्या डायरीत त्या मुलाचं नाव सापडलंय ना. पण त्याचं लोकेशन काय आहे, नंबर काय, ते जरा शोधावं लागणार. 1-2 दिवस नाही, वेळ लागणार मॅडम. तोच नाहीये विजय. आणि मला ना तुझं हेच आवडत. एवढीशी इन्फॉर्मेशन हाताशी आली ना की जवळजवळ केस सॉल्व्ह झाल्यासारखा वागतोस. त्या ताईला अटक केल्याचं केवढा गाजीवाजा झाला. काय झालं पुढे? त्या ताईचा सिनेमा जास्त चालणार नाहीये विजय. तुला काही विचारलं ना की ठोस पुरावे नाहीये, पूर्ण इन्फॉर्मेशन नाहीये, नाही असं नाहीये तसं नाहीये, हे नाही चालणार आता. तुझ्यामुळे मीडिया डिपार्टमेंटला नारळ सोलावा तसं सोलताय. कल्पना आहे तुला त्याची? आणि ही सगळी चर्चा गृह खात्यापर्यंत पोहोचते अशी टीप आहे मला. कळतंय तुला? आता जरा गिअर अप कर विजय. येस मॅडम. बसायला सांगितलं मी तुला. नो मॅडम. त्या मुलाची इन्फॉर्मेशन ही प्रायोरिटी आहे माझ्यासाठी. कळलं? येस मॅडम. निघत.
श्रद्धा, बघ ना, चेक कर ना, मेसेज आलाय का, चेक तर कर. अरे नाही आलाय अजून. तू नक्की केलास का? अरे हो मी केलाय, नाही आलाय. नेट ऑन आहे ना, रिफ्रेश कर. लेट होतं पण येतो मेसेज. बघितलंस, नाही आलाय अजून, सांगते मी. अरे बाईनी लिहिलं होतं ना मला सावनीबद्दल काहीतरी बोलायचंय. मग मेसेज का नाही करत? श्रद्धा ऐक ना, आपण सायबर सेलला सांगूया, ते शोधून काढतील कुठून आलाय मेसेज, कोणी पाठवलाय ते. नाही तर भोसलेला सांगूया आपण. तसंही त्याचं मत तुझ्याबद्दल चांगलं आहे ना. मग नको. का नको? कारण तुझ्याबद्दलचं मत नाही बदललंय त्याचं अजून. म्हणजे मला पोलीस स्टेशन मधनं सोडताना त्याने असं दाखवलं की साऊ आणि तू अजूनही संशयित आहात. ठीक आहे, त्यांना सांग नवीन इन्फॉर्मेशन मिळाले, हा नवीन सोर्स आहे, याने तपास करून बघा ना, नवीन दिशा मिळेल तपासाला. या एका मेसेजवरनं नाही काही कळत आहे. ठीक आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? भात काय म्हणतील, फॉल्स मेसेज आहे बस. 100% खात्री नाही वाटत आहे मला. कसली? अरे हेच, ही बाई जो काही मेसेज पाठवते ना त्याची. अबे तू नसताना ना खूप मेसेजेस आलेत, त्रास होतो. आपण कुठल्या मनस्थितीत आहोत याचा विचारही न करता मेसेजेस पाठवतात. तू पोलिसांना विचार, त्यांना सुद्धा खूप फॉल्स टिप्स मिळालेत. ठीक आहे, प्रत्येक मेसेज किंवा टिप याचा पाठपुरावा करणं ही पोलिसांची ड्युटी आहे की नाही? आहे ना. मग हा मेसेज करेक्ट असेल ना. पण मग आपण अजून एका मेसेजसाठी थांबूया. आणि हे बघ, मी तोपर्यंत त्या भोसलेला सांगणार नाहीये. त्याने मला सोडल्याचा अर्थ असा नाही की मी आता डोळे झाकून 100% त्याच्यावर विश्वास ठेवते. दादर मी कोणावरच 100% विश्वास ठेवणार नाही. सोडून द्यायचं मग हे सगळं? असं नाही म्हणत आहे मी. पण मी एवढंच म्हणते, आपण पॅनिक होऊ नकोया. म्हणजे आपल्याला कळू दे ना, ती रेखाचित्रे कोण आहे, तिने काय मेसेज पाठवलाय, साऊ विषयी तिला नेमकं काय माहितीये, सगळं कळू दे ना आपल्याला. एकदा खात्री करून घेऊ. हे बघ, मला पण साऊ आत्ता घरी परत यायला हवी, अगदी आत्ता या क्षणी यायला हवी. पण आजूबाजूला खूप धोका आहे, भीती वाटते म्हणून. तू प्लीज चिडू नको. हं, अजित, काय आई? आज होळी आहे ना, हो, म्हणून पुरणपोळ्या केल्या. तुला आवडतात ना? आई कशाला उगाच हे केलं? तुम्ही आहात ना सगळे, मी माझ्या मुलांसाठी करते. ये ना. काय चाललंय इथं उभं राहून? काय बोलताय एवढं? कशासाठी? काही प्रॉब्लेम आहे? सगळे प्रॉब्लेम आहेतच ग, पण त्यातून मनाला उभारी यावी म्हणून प्रयत्न करायचे असतात. असं सगळं बंद करून टाकायचं नसतं, मग आणखीन घुसमट होते. हो का? काय काम? काय काम काही नाहीये, पुरणपोळ्या केल्या होत्या, त्या द्यायला आले. अजितला आवडतात ना? माहितीये मला, मी आणले आधीच बाहेरनं. अगं पण ह्या घरी केलेल्या. वा, जमलं तुम्हाला? नाही म्हणजे नाक बेपत्ता आहे, मुलाला आत्ताच बेल मिळाली आहे आणि परवाच सुनेला पोलीस घेऊन गेले. मग ह्या सगळ्या गोंधळात तुम्हाला पुरणपोळी बनवायचं बरं सुचलं? नीता, तू आईला कशाला बोलतेस ग? मग कोणाला बोलायचं? मुळात बोलायचंच कशाला? हे बघ, प्रत्येक वेळेस वाद उकरून काढू नकोस. 1 मिनिट अजित.